हॅलो गाईज, महाराष्ट्रामध्ये रिसेंटली आता जे काही इलेक्शन झालेलं आहे ना नगरसेवकाचं, त्या इलेक्शनमध्ये भाजपनं पूर्ण बाजी मारली. भारतीय जनता पार्टीला देशामध्ये तर प्रतिसाद आहेच आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि नगरसेवकाच्या रेसमध्ये जे काही इलेक्शन झालेलं आहे त्यांनी पण त्याच्यामध्ये बाजी मारलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने एवढं त्यांना प्रेम दिलं आहे. इवन मुंबईमध्ये जी महानगरपालिका भाजपच्या याच्यामध्ये नव्हते, पण आज त्या महानगरपालिकामध्ये पण भाजपने एंट्री केली आहे. कौतुक करावं वाटतं भाजपचं, त्यांच्या मॅनेजमेंटचं, त्यांच्या सगळ्या व्यवस्थापनाचं. परंतु मला इथं एक प्रश्न पण पडतो, जे काही विपक्ष आहे त्यांनी असं कोणतं काम केलं आहे जे जनता त्यांना नाकारते. जनता भारतामध्ये पण बऱ्याच असे भाजपचे जे काही राज्य आहे तिथं जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांना खूप कमी प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे, सपोर्ट मिळतो आहे. महाराष्ट्रामध्ये पण आता या नगरसेवकाच्या टायमिंगला खूप कमी सपोर्ट विपक्षाला भेटला आहे. विपक्षवाल्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. त्यांना त्यांच्या चुकी किंवा ज्या काही त्रुटी आहे त्या भरून काढण्याची गरज आहे आणि लोकांचं प्रेम त्यांना परत मिळवण्यासाठी काहीतरी चांगलं काम करणं आवश्यक आहे. आय होप ते करतीलच. परंतु तुम्ही जे काही निवडून दिलेले कॅन्डिडेट आहेत कोणत्याही पक्षाचे असो, ते आता चांगलं काम करतील. 5 वर्षामध्ये त्यांच्याकडे आशेने बघितलं जाईल की त्यांनी कोणते डेव्हलपमेंट केले. पाण्याचा प्रश्न असो, वाहतुकीचा प्रश्न असू दे किंवा मग पर्यावरणाचा प्रश्न असू दे, जे काय असेल हे त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे आणि ते फुलफिल करतील अशी अपेक्षा आपण बाळगतो. सो बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करा आणि शेअर करा, लाईक करा.